मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण पृष्ठफळ आणि घनफळ या घटकावर आधारित स्वाध्याय 22.1 सोडवणार आहेत का? पहिला प्रश्न आहे, एका घनाकृतीचं एकूण पृष्ठफळ 384 चौरस सेमी आहे, तर त्या घनाचे घनफळ किती? आता काल आपण सूत्र पाहिलेले आहे. घनाच्या पृष्ठफळाला आपण पृष्ठफळाला सरफेस एरिया म्हणतात. सरफेस एरिया मधलं मी एस अक्षर वापरतो. पृष्ठफळाला एस अक्षर वापरूया. आणि एकूण म्हणजे टोटल एस टी, त्याला टोटल सरफेस एरिया. एस टी म्हणजे काय? एकूण पृष्ठफळ. मग घनाचं एकूण पृष्ठफळ काढण्याचं सूत्र काय? कोण सांगेल? घनाचं एकूण पृष्ठफळ काढण्याचं सूत्र काय? अरे कालच आपण पाहिले 6a वर्ग. 6a वर्ग. आता या सूत्रामध्ये आपण डाव्या बाजूला जे एकूण पृष्ठफळ दिले 384 ती किंमत ठेवूया. टोटल सरफेस एरिया 384. आता उजवीकडे जे गुणिले 6 आहे ते डावीकडे राहणार भागिले 6. द्या संख्येत रूप चला किती ते बघू भागाकार. 6 6 36 38 वजा 36 2 2 4 24 आणि 6 चोक 24 64 आलं. आता दोन्ही बाजूची वर्गमूळ काढा. a वर्गाचं स्क्वेअर रूट a आणि 64 कोणाचा वर्ग आहे? 4चा. 8चा. तर 8चा. पद्धतीने त्या घनाची कडा म्हणजेच घनाची बाजू आली 8 सेमी. आता विचारलंय घनाचं घनफळ. घनाच्या घनफळाला आपण इंग्रजीत व्हॉल्यूम म्हणतो, म्हणजे व्ही. घनफळाला व्ही अक्षर वापरतो. सांगा घनाच्या घनफळ सूत्र काय? बाजूचा घन. ए घन बाजू घन. मग ए ची किंमत आपण 8 काढली. मग 8चा घन किती? 512. 512. आणि घनाची बाजू सेमी मध्ये आहे म्हणून घनफळाचे घन सेमी. पर्याय क्रमांक 1. 512 घन सेमी. पर्याय क्रमांक 1. सूत्र पाठ असते तर ही गणित सुटतील, लक्षात ठेवा. एका गोलाचे पृष्ठफळ 1386 चौरस सेमी आहे, तर त्रिज्या किती? आता गोलाच्या पृष्ठफळाला एकूण पृष्ठफळ असं वेगळं सूत्र नाही, कारण गोलाला एकच पृष्ठभाग असतो आणि तो वक्र असतो. त्यामुळे नुसतं सरफेस एरियामध्ये मी एस अक्षर वापरतो. सांगा एस बरोबर काय सूत्र? गोलाचं पृष्ठफळ झाले काय सूत्र? 4 पाय r वर्ग. बरोबर, 4 पाय r चा वर्ग. मग एस ची किंमत किती टाकू डाव्या साईडला? 1386. आता उजव्या साईडला बघा 4 तसंच. पायची किंमत आपण किती घेतो रे अंदाजे? 22/7. 22/7 घेतो, बरोबर आहे. आणि गुणिले r चा वर्ग. आता आपण उजवीकडच्या सगळ्या संख्या डावीकडे घेऊया. म्हणजे डावी बाजू काय बघा 1386 गुणिले किती रे? उजवीकडे जे छेदात आहे ते अंशात जाणार ना, गुणिले 7. आणि छेदामध्ये उजवीकडे जे अंशात आहे 4 ते छेदात जाणार. 22. उजवीकडे जे 22 अंशामध्ये ते पण छेदामध्ये जाणार. उजवीकडे फक्त r वर्ग राहते. आता इथे सिम्प्लिफाय करूया. 22 चा पाडापाठ असेल तर संक्षिप्त रूप देणं सोपं झालं. 22 132. 138 मधून 132 वजा केल्यावर 6 तेव्हा घेतलं 66. 22/3 22 तरी 66, बरोबर आहे. आता 4 एके 4च्या पाड्यात नाही मला वाटते, पण नको 4 नाही कराय. 63 गुणिले आपण 7 करूया. 7 त्रिक 21 2 7 चौकोन 42 2 म्हणजे अंश 441 आला. छेद तर 4 आहेच आणि उजवी बाजू r चा वर्ग.
आता दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढा. 441 वर्गमूळ किती रे? 21. 21. 4 वर्गमूळ किती? 2. आणि r वर्गाचं वर्गमूळ 8. r. आता 11.5. 10.5. 1 2 5 10 किती आलं? 10.5 आहे का पर्याय 10.5 सेमीचा बघा? पर्याय क्रमांक 2 सर. पर्याय क्रमांक 2 बरोबर. प्रश्न तिसरा, 33 सेमी लांब, 18 सेमी रुंद व 8 सेमी उंच अशी धातूची भरीव इष्टिकाची ती वितळवून त्यापासून 0.2 सेमी जाडी व 6 सेमी व्यास असणाऱ्या नाण्याच्या आकाराच्या किती चकत्या तयार करता येतील? आता मला सांगा, धातूची भरीव इष्टिका जिथे वितळवायची म्हणजे त्याचं घनफळ काढायचं. म्हणजे पहिल्यांदा काय काढावं लागेल आपल्याला? इष्टिकाची तिचं घनफळ काढावं लागेल. सांगा सूत्र काय इष्टिकाची तिचं घनफळ काढायचं सूत्र? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. मग तुम्हाला लांबी किती दिलेली आहे सेमी मध्ये बघा? 33. रुंदी किती दिलेली आहे? 18. आणि उंची किती दिलेली आहे? 8. आता मी आहे असं ठेवतो, संक्षिप्त आपण नंतर देऊया. आता या घनफळ एकक काय असणार आहे? लांबी रुंदी उंची जर सेमी एककात असेल तर घनफळ एकक काय असणार? सेमी. आता ही वितळवून त्याच्यापासून 0.2 सेमी जाडी आणि 6 सेमी व्यास असणारा नाण्याच्या चकत्या तयार केल्या. आता मला इथं महत्वाचं काय माहिती का? नाण्याची चकती कुठल्या आकाराची असणार आहे? जाडी म्हणजे उंची लक्षात ठेवा. जाडी म्हणजे उंची, म्हणजे ही याची किंमत आहे 0.2 आणि व्यास दिलाय हा 6 सेमी. काय दिलाय? व्यास. मग व्यासावर त्रिज्या किती येणार सांगा? 6 निम्म 3 सेमी त्रिज्या. आता उंची आणि त्रिज्या दिली आहे म्हणजे चकती कुठल्या आकाराची असणार सांगा? उंची आणि त्रिज्या दिली म्हणजे चकती कुठल्या आकाराची असणार? गोल. वृत्त किती असणार? वृत्त किती? मग इथे आपल्याला वृत्तचितीचं घनफळ काढावं लागेल. सांगा, वृत्तचितीचं घनफळ सूत्र आपण काल पाहिलंय. पाय आर वर्ग इंटू हाईट. पाय आर वर्ग एच बरोबर. मग पायची किंमत आपण 22/7 ठेवूया गुणिले आर किती आहे बघा आपण 6च्या निम्म्यात 3. मग 3चा वर्ग म्हणजे 3 गुणिले 3 देतो. आणि उंची म्हणजे जाडी. उंची किती आहे? 0.2 घन सेमी. आता आपल्याला विचारलंय तेवढ्या मापाच्या नाण्याच्या किती चकत्या तयार होतील? आता चकत्यांची संख्या कशी काढायची कोण सांगेल? कुणाचा भागाकार करायचा? कशी काढायची चकत्यांची संख्या? अंशामध्ये घनफळ भागिले वृत्तचितीचे घनफळ आणि भागिले चकतीचं घनफळ. चकती ही वृत्तचिती करायची आहे म्हणजे छेदामध्ये वृत्तचितीचं घनफळ येणार. आता इष्टिकाचितीचं जे घनफळ आहे त्या किमती बघा, 33 गुणिले 18 गुणिले 8 टाकतो मी अंशामध्ये. आता छेदामध्ये आपण वृत्तचितीचं घनफळ येणार आहे का नाही? त्यातलं मी 22 देतो आणि छेद 7 आहे का नाही, तो अंशात गेल्यावर अंशात जाणार म्हणजे 7 मी अंशात देतो. आता छेदात बघा 22 एक राहिलं, 3 पुन्हा 3 आणि पुन्हा 0.2 राहिलं. आता इथं संक्षिप्त रूप देऊया. 11 दुनी 22 बोला. 11 33. 3 एके 3 3 सहग 18 पुन्हा 3 एके 3 3 दुनी 6 पुन्हा 2 एके 2 2 एके 2
आता सांगा औषध काय काय दिसते तुम्हाला शिल्लक राहिलेलं? 3 अजून 8 अजून 7 7 छेदामध्ये किती राहिलं? 0.2 0.2. आता आपण असं करूया, अंशाला 10 न गुणूया आणि छेदाला 10 न गुणू. छेदाला 10 न गुणल्यानंतर एक दशांश चिन्ह पुढे जाईल आणि खाली 2 ही पूर्णांक संख्या बनेल. मग आपण फक्त 3 ला 10 न गुणूया, म्हणजे 30 गुणिले 8 गुणिले 7 होणार. आता बघा, बे एक बे आणि बे 15 चौक 8. आता 30 गुणिले 4 किती रे? 120 आणि 120 गुणिले 7 12 7 84 840 740 40 चकत्या तयार होतील, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. बघा, इथं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की चकती ही वृत्तचिती आकाराची असते. मग इष्टिकाचितीच्या घनफळाला वृत्तचितीच्या घनफळानं भागले असता चकत्यांची संख्या निघते. ठराविक सूत्र पाठ पाहिजे तरच हे उदाहरण तुम्हाला सुटणार आहे. पुढं घनाची बाजू जर दुप्पट केली तर घनाचं पृष्ठफळ किती टक्क्यांनी वाढेल? इथं टक्क्यांनी विचारले बरं का. घनाचं बाजू जर दुप्पट केली तर घनाचं पृष्ठफळ किती टक्क्यांनी वाढेल? आता आपण घनाचं पृष्ठफळाचं सूत्र सांगा मला. घनाचं पृष्ठफळ सूत्र काय रे? 6a वर्ग बाजूचा वर्ग. एकूण आपण घेऊया 6a चा वर्ग. आता तुम्ही सांगा, इथं घनाची बाजू किती घेऊ, मूळची बाजू किती घेऊ? 4 बरं, आपण 2 घेऊया. मग 2 चा वर्ग होणार. मग 6 गुणिले 2 चा वर्ग किती? 4 7 आणि 6 चौक 24. आता हे झालं मूळच्या घनाचं घनफळ आहे की नाही. आता नवीन घनाचं घनफळ S2 म्हणतो. आता तो पण घनच आहे, म्हणजे याचं पण सूत्र वरच्या प्रमाणात येणार. फक्त a ची किंमत इथं बदललेली आहे. घनाची बाजू दुप्पट करायची. इथं घनाची बाजू 2 घेतली होती, इथे किती घ्यावी लागेल? 4 घ्यावी लागेल, म्हणजे ते 4 चा वर्ग होणार. मग किती होणार? 4 चा वर्ग 6 गुणिले 16 आणि 16 96. हा, म्हणजे मूळ घनाचं पृष्ठफळ 24 होतं आणि बाजू दुप्पट केल्यामुळं घनाचं पृष्ठफळ किती झालं? 96 झालं. आता विचारलंय किती टक्क्यांनी वाढेल? सांगा आता कसं टक्केवारी काढायची. म्हणजे आपण असं करूया, 24 ला 24 तर 96 झालं ना, तर 100चं किती होईल काढूया आपण. 24चं काय झालं? 96. तर 100चं किती होईल? 400 कसं काढलं तुम्ही? तिरकस गुणाकार केला का? 96 गुणिले 100 भागिले 24. 96 गुणिले 100 भागिले 24. आता कितीचा भाग होतो रे? 24 चौक 96. 24 चौक 96 आणि 100 गुणिले 4 किती? 400. म्हणजे 100चं 400 झालं. 100चं किती झालं? 400. म्हणजे किती टक्क्यानं वाढ झाली रे? 100तून 400तून 100 वजा करा, किती टक्क्यानं वाढ झाली? 300. म्हणून पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न 5वा. एका इष्टिकाचितीच्या बाजू 20 सेमी, 30 सेमी व 40 डेसिमीटर आहेत, तर त्या भांड्यात किती लिटर पाणी मावेल? आता इथं 2 एकक समान आहेत, पण तिसरं वेगळं आहे.
त्यामुळे ह्या डेसिमीटरचं आपल्याला सेंटीमीटर मध्ये करावं लागेल. मला सांगा, आपण आडवी सारणी एक पाहिली होती, सगळ्यात उजवीकडे काय घेत होतो रे? मिली. मिली. बरोबर आहे. मिलीच्या डावीकडं सेंटी. सेंटी. सेंटीच्या डावीकडं डेसी. डेसीच्या डावीकडं मीटर. मीटर. आता बाकीच्या आपल्याला 3 काय लागणार नाही, आपल्याला फक्त उजवीकडची ठरावी लागणार आहे. आता हे जे 3 नंबरला 40 डेसिमीटर दिलेलं आहे, त्यातलं 0 डेसिमीटरच्या घरामध्ये येतो आणि मीटरच्या घरामध्ये 4 येतो. आता याचं रूपांतरण आपल्याला सेंटीमीटर मध्ये करायचे, मग सेंटीमीटरच्या घरात 0 येतो. म्हणजे 40 डेसिमीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 400 सेंटीमीटर. 400 सेंटीमीटर. अगदी बरोबर. हे पहिल्यांदा तुम्हाला रूपांतरण करून घेणं गरजेचं होतं. आणि अजून एक तुम्हाला सूत्र पाहिजे माहिती, काल मी तुम्हाला लिहायला सांगितलं, 1 लिटर म्हणजे किती घन सेमी सांगितलं लिहा काल? 1000 घन सेमी. 1 लिटर म्हणजे 1000 घन सेमी. आता त्या भांड्यात किती लिटर पाणी मावेल म्हणजे तुम्हाला त्या भांड्याची धारकता विचारली. धारकता म्हणजेच घनफळ. मग कोणाचं घनफळ काढावं लागल? इष्टिकाचितीचं घनफळ. सांगा सूत्र. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. गुणिले उंची. आता लांबी किती टाकू? 20 सेमी. त्यानंतर रुंदी किती टाकू? 30 सेमी. 30 सेमी. आणि उंची किती टाकू? आता काढलेली सेमी मधली उंची 400 सेमी. हा, आता ह्या सगळ्यांचा गुणाकार करताना अगोदर 0,4 मांडतो पुढं. 1,0,4. आता 42 24. 2,40,000 आता 1 लिटर म्हटल्यानंतर 1000 म्हणजे हे शेवटचं 3 शून्य द्यायचं नाही. मग किती लिटर झालं? 240 लिटर त्या भांड्यात पाणी मावेल. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. समजलं ना? प्रश्न 6वा. एका घनाचं घनफळ 216 घन सेमी आहे, तर त्याच्या एका पृष्ठाचे क्षेत्रफळ किती? बघा, इथं एका पृष्ठाचं क्षेत्रफळ विचारलंय. मग एका पृष्ठाचं क्षेत्रफळ म्हणजे घनाचा पृष्ठभाग कुठल्या आकारात असतो रे? चौरस. म्हणजे चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय? बाजूचा वर्ग. म्हणजे आपल्याला बाजू वर्ग काढायचा आहे. अगोदर आपण घनाच्या घनफळावरनं घनाची बाजू काढूया. सांगा, घनाच्या घनफळाला आपण काय म्हणणार आहे? व्ही, व्हॉल्यूम ऑफ क्यूब. सांगा, घनाच्या घनफळाचं सूत्र काय? बाजूचा घन. बाजूचा घन. मग घनफळ व्ही ची किंमत मी डाव्या साईडला 216 ठेवली आणि उजव्या बाजूला ए चा घन होणार. आता दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढा. 216 वर्गमूळ आहे, घनमूळ किती? 6. आता घनाची बाजू म्हणजे घनाची कडा आली. आता विचारलंय घनाच्या एका पृष्ठाचं क्षेत्रफळ. मग घनाचा पृष्ठभाग चौरस असतो. मग चौरसाचं क्षेत्रफळ सूत्र काय? बाजू वर्ग. म्हणजे इथं बाजू आपली 6 आली, त्या 6चा वर्ग किती येणार? 30. आणि एक चौरस सेमी. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. एका घनाचं घनफळ 1/8 पट झालं तर घनाची बाजू किती पट केली असेल? बघा, आता आपण असं करूया, घनाच्या घनफळाचं सूत्र सांगा मला. घनाचं घनफळाचं सूत्र काय? बाजूचा घन. पहिल्या घनाचं घनफळ V1 म्हणतो, पहिल्या घनाची बाजू A1 म्हणतो.
म्हणजे V1 बरोबर A1 घन झालं. आता दुसऱ्या घनाचं घनफळ V2 मानतो आणि दुसऱ्या घनाचं घनफळ A घन, फक्त बाजू दुसऱ्या घनाची असल्यामुळे A2 घेतो. आता या दोघाचा रेशो काढतो, म्हणजे V1 छेद V2 आणि इकडं A1 घन छेद A2 घन. आता घनाचं घनफळ 1/8 पट केलं म्हणजे मूळचं घनफळ V1च केलं आणि V2 ची किंमत यांनी काय घेतली, मूळचं घनफळ V1 च्या 1/8 पट म्हणजे 1/8 V1 घेतलं V2 च्या जागेवर. आता घनाची बाजू किती पट केली असेल असं विचारलेलं आहे. मी उजवी बाजू हायशी देतो, A1 घन भागिले A2 घन. आता ह्या V1 ला हे V1 गेलं, मग आता 1/1 गुणिले, आता हे 8/1 होणार, काय होणार, 1/8 च्या उलट 8/1. आता दोन्ही बाजूंची घनमुळं काढूया, म्हणजे अंशात फक्त A1 राहणार, छेदामध्ये A2 राहणार. 8 चं घनमूळ किती, 2 आणि 1 चं घनमूळ 1. आता घनाची बाजू किती पट केली असेल, म्हणजे तुम्हाला A2 विचारलेला आहे, A2. आता छेदातलं A2 उजवीकडे गेल्या अंशात जाणार आणि इकडे 2/1 डावीकडे आल्यावर 1/2 होणार. पण सांगा दुसऱ्या घनाची बाजू पहिल्या घनाच्या बाजूच्या किती पट आली बघायचं, 1/2 पट. म्हणजे पर्याय क्रमांक किती, 3. प्रश्न 8वा, इष्टिकाची आकाराच्या लाकड्या पेटीस बाहेरून रंग द्यायचा आहे. पेटीची लांबी 48 सेंटीमीटर, रुंदी 30 सेंटीमीटर व उंची 20 सेंटीमीटर असल्यास रंग देण्याच्या भागाचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर असेल. आता इथं तुम्हाला एक चौरस मीटर दिलेला आहे आणि वरची जी डायमेन्शन्स आहे ते मीटर मध्ये दिले आहेत, काय अडचण नाही. मला पहिलं एक सांगा, 1 मीटर म्हणजे किती सेमी रे, 100 सेमी. अगदी बरोबर, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. आता पुन्हा हेच रिपीट एकदा लिहितो रूपांतरणाचा फॉर्म्युला. 1 मीटर म्हणजे किती सेमी, 100. आता 1 मीटर गुणिले 1 मीटर म्हणजे 1 चौरस मीटर आणि 100 गुणिले 100 म्हणजे एकावर किती शून्य, 4 शून्य आणि सेमी गुणिले सेमी चौरस सेमी, म्हणजे 1 चौरस मीटर म्हणजे 10,000 चौरस सेंटीमीटर. मग चौरस मीटरचं चौरस सेमीचं रूपांतर करताना 10,000 ने गुणायचं आणि चौरस सेमीचं चौरस मीटर मध्ये करताना 10,000 ने भागायचं, हे लक्षात ठेवा. आता आपण उत्तर सेंटीमीटर मध्येच काढूया. आता प्रश्न असा आहे, इष्टिकाची ती आकाराच्या लाकडी पेटीस बाहेर रंग द्यायचा आहे. लांबी, रुंदी, उंची दिली तर रंग देण्याच्या भागाचं क्षेत्रफळ. आता रंग देण्याच्या भागाचं क्षेत्रफळ म्हणजे इष्टिकाची तिचं काय काढावं लागेल, एकूण पृष्ठफळ काढावं लागेल, बरोबर ना रे. हो सर. इष्टिकाची तिचा टोटल सरफेस एरिया, मग काय सूत्र आहे रे, इष्टिकाची तिचे एकूण पृष्ठफळ 2 कंसात लांबी अधिक रुंदी अधिक रुंदी अधिक उंची अधिक लांबी अधिक आहे, लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक लांबी गुणिले उंची, 2 कंसात LB अधिक BH अधिक LH. आता लांबी म्हणजे L ची किंमत 48 टाकायची, रुंदी म्हणजे B ची किंमत 30 टाकायची आणि उंची म्हणजे H ची किंमत 20 टाकायची. सांगा काय होणार आहात, लांबी गुणिले रुंदी 48 गुणिले 30. चा गुणाकार करा, मला डायरेक्ट सांगा. 48 गुणिले 30 करून सांगा किती येते. 48 आणि 30 चा गुणाकार करा पटकन. 1440. बरोबर, 1440. पुन्हा बी आणि एच, रुंदी आणि उंचीचा गुणाकार 30 गुणिले 20 करा, 600. 700.
आणि शेवटचा एल आणि एचचा गुणाकार म्हणजे लांबी आणि उंची 48 गुणिले 20 960. 48 गुणिले 96 आणि 1 0 960. आता बाहेरचं 2 कंसातील बेरीज करून सांगा किती ती 1440 अधिक 700 अधिक 960. कारण बेरीज आहे या संख्यांची 3000. बरोबर आहे किती 3000. 3000. आणि 3000ला 2 न गुणा 6000. 6000. आता वर लांबी रुंदी उंची सीमेमध्ये घेतलेली आहे म्हणजे तर चौरस सीमे एक घेणार. आता मग तुम्हाला एक रूपांतरणाचं सूत्र सांगितलं 1 चौरस मीटर म्हणजे 10,000 चौरस सेमी. आपल्याला चौरस सेमीचं चौरस मीटर मध्ये करायचे म्हणजे या 6000ला 10,000 काय करावं लागेल भागावं लागेल. कशामध्ये रूपांतर होणार मग चौरस मीटर 6 मध्ये. चौरस मीटर. आता या 3 शून्याला हे 3 शून्य गेलं 6/10 0 0 6 झालं क्रमांक 1. 0.6 पर्याय क्रमांक 1. प्रश्न एका शंकूचे वक्र पृष्ठफळ 204.1 चौरस सेमी आहे. त्याच्या तळाची त्रिज्या 5 सेमी असल्यास त्याची लंब उंची किती असेल. आता बघा तुम्हाला वक्र पृष्ठफळ दिले मग आपण वक्र पृष्ठफळ शब्द न लिहिता थोडक्यात काय लिहितो सरफेस एरियाला एस आणि वक्र म्हणजे कर्वडला सी देतो. कर्वड सरफेस एरिया म्हणजेच वक्र पृष्ठफळ. मग सांगा शंकूचे वक्र पृष्ठफळ काढण्याचे सूत्र काय पाय आर एल. अगदी बरोबर पाय आर एल. मग वक्र पृष्ठफळ किती आहे ती डाव्या साईडला किंमत येतो 204.1. आता पायची किंमत त्यांनी दिलेली 3.14 ती घेऊया 3.14 गुणिले 5 दिलेले आहे 5 आणि गुणिले एल. आता उजवीकडे फक्त मी एल ठेवणार आहे बाकी सगळं डावीकडे घेतो. आता 204.1 आणि छेदामध्ये काय येणार मग उजवीकडे जे अंश आणि अंशामधलं 5 इकडे छेदामध्ये येणार. आता आपण इथं वर 1 0 देतो. आता वर 100 न गुणतो आणि खाली पण 100 न गुणतो म्हणजे दशांश चिन्ह जाते म्हणजे 20,410 झालं आणि खाली 314 म्हणल्यावर 314 गुणिले 5. आता उजव्याला फक्त एल राहिलं पाहिजे. आता 314चा पाडापाठ आहे का तुमचा नसणार मग काय करायचं 5 ने भाग दिला तर बरं अगोदर 5 घालू 5 1 5 25 0 5 8 आणि 2 आता पुढं 314 1 314 वजा केल्यावर 94 आणि 94 वर 2 घेतल्यावर 942 942 ही 314 ची 3 पट येते म्हणजे किती उत्तर आलं 13 सेमी. 13 सेमी. आता एल म्हणजे काय रे एल म्हणजे काय शंकूची तिरकस उंची तुम्हाला विचारलंय लंब उंची मग तिरकस उंचीचे सूत्र मी तुम्हाला सांगितलं का सांगा पण काय एल वर्ग बरोबर एच वर्ग प्लस आर वर्ग प्लस एच वर्ग आर वर्ग अधिक एच वर्ग. एल ची किंमत किती टाकूया 13. मग आर ची किंमत 5 त्याचा वर्ग अधिक एच वर्ग. आता बरेच जणांचं त्रिकुटच पट असतं 5 12 13 मग 5 13 म्हणजे शेवटची बाजू 12 असं तोंडीच करायचं असतं खरं. आता मी एक्सप्लेनेशन इथं करतोय ज्यांचे त्रिकुट पट आहे ते पटकन सोडवत. मग 13चा वर्ग 169. आता 5चा वर्ग 25 डावीकडून उजवीकडून डावीकडे आल्यावर वजा होणार आहे की नाही मग किती वजा किती 144
हा 144. दोन्ही वरती वर्गमूळ काढा. 12. पर्याय क्रमांक 2. तर त्या शंकूची लंब उंची 12 सेमी आली, म्हणजे पर्याय क्रमांक 2. एका आयताकृती पत्र्याची लांबी 88 सेमी व रुंदी 20 सेमी आहे. त्या पत्र्याची वृत्तचिती आकाराची नळी बनवली तर त्या नळीत किती घन सेमी हवा मावेल. आता खाली महत्वाचं वाक्य दिलं, आयताची लांबी नळीच्या कडेच्या परिघा इतकी आहे. आता परिघाचं सूत्र काय आहे? वर्तुळाचा परिघ 2 पाय वर्ग. आता लांबी परिघा इतकी दिली, मग लांबी किती दिली तुम्हाला वर? 88. मग लांबी आणि परिघ सारखा आहे, मग परिघ किती घेतो? 88 घेतो. आणि उजव्या बाजूला 2 गुणिले, आता इथं पायची किंमत किती घ्यायची? 22/7. बरोबर आहे, 22/7 आणि गुणिले आर. आता याच्यावरून आपण आर ची पहिल्यांदा किंमत काढूया. आता सगळं डावीकडे घेऊया. छेदामध्ये 7 आहे ते अंशामध्ये होणार, बरोबर. आणि 2 आणि 22 कुठे जाईल? छेदामध्ये. 22 एके 22, 22 चौका 80, 14. आणि 7 आणि 2 चा गुणाकार किती? 14 सेमी. 14 सेमी ही झाली त्रिज्या. हा, आता बघा आयताकृती पत्र्याचे, असा आयताकृती पत्रा आहे बघा असा, आणि काय सांगितलं, या पत्र्यापासून अशी एक नळी तयार केलेली आहे. अशी वृत्तचिती आकाराची नळी तयार केलेली आहे. आता ही नळी जर आडवी केली तर ती नळीसारखी दिसेल बघा वृत्तचिती. आणि मग काय सांगितले, परिघ हा लांबी आहे. आता रुंदी काय बनणार आहे? रुंदी ही उंची बनणार. उंची किती सांगा? रुंदी ही उंची बनणार, मग रुंदी किती आहे? 20 सेमी, म्हणजे उंची किती बनणार? 20 सेंटीमीटर. आता किती घन सेमी हवा मावेल? घन सेमी हे घनफळाचं एकक आहे, म्हणजे आपल्याला इथं त्या वृत्तचितीच्या घनफळ सूत्र लिहावं लागेल. सांगा वृत्तचितीचं घनफळ सूत्र काय? पाय आर वर्ग हाईट. पाय आर वर्ग एच, बरोबर. मग पायची किंमत आपण किती घेतो? 22/7. बरोबर. आर चा वर्ग म्हणजे आर ची किंमत आपण किती काढली मग अशी परिघावरनं? 14 गुणिले 14. मग 14 चा वर्ग म्हणजे 14 गुणिले 14. आणि उंची एच किती आहे? 20. फक्त उंची म्हणजे रुंदी लक्षात ठेवा. आणि तर 7 एके 7, 7 दुनी 14, आणि मग 22 दुनी 44. दोघांचा गुणाकार 14 आणि 20 चा 280 आणि 2 शून्य. आता मी 0 तसंच म्हणतो. 28 चा पाढा येतोय का? 28 चोक 112. 28 चोक 112 आणि 11, 122, 123 ना? 123. आणि वर एकक सेमी आहे, म्हणजे इथं घन सेमी आहे का? पर्याय बघा, पर्याय क्रमांक 320 घन सेमी, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 11. एका शंकूची उंची 18 सेमी व त्रिज्या 7 सेमी आहे, तर शंकूचे घनफळ किती? आता ज्यावेळेस उंची शोधली जातात नाही तेव्हा ती लंब उंची असते, लक्षात ठेवा. म्हणजे याची किंमत किती दिली तुम्हाला? 18 सेंटीमीटर. आणि त्रिज्या म्हणजे आर ची किंमत किती दिलेली आहे? 7 सेंटीमीटर. आणि शंकूचं घनफळ विचारलंय. घनफळाला आपण कुठला अक्षर वापरतो? व्हॉल्यूम, व्ही. घनफळ सूत्र काय आहे? 1/3 पाय आर वर्ग एच. अगदी बरोबर. 1/3 गुणिले पाय आर वर्ग एच. आता आपण इथं पायची किंमत टाकूया 22/7.
पुढं r चा वर्ग, r ची किंमत 7 म्हणजे 7 चा 7 वर्ग गुणिले 7 18. आता ह्या 7 ला हे 7 कॅन्सल, 3 1 3 3 सकट 154 आणि गुणिले 6 करा. 6 चोक 24 हाताला 2, 6 पंचे 30 आणि 2 32 हाताला 3, 6 924 924 आणि गणपळ असल्यामुळे सेमीचं एक काय होणार घनसेमी म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. 4. माईक बंद कर अथर्व. हा ओके. 3.5 मीटर लांब, 2.5 मीटर रुंद व 2 मीटर उंच पत्र्याची बंदिस्त टाकी तयार करण्यासाठी 120 रुपये प्रति चौरस मीटर दराने एकूण किती खर्च येईल? आता इथे ज्यावेळेस चौरस मीटर हे दराचं हे दिलेलं आहे प्रमाण, तेव्हा ते क्षेत्रफळ असणार ते पृष्ठफळ असणार. मग वक्र पृष्ठफळ आहे का एकूण पृष्ठफळ हे आपण वरच्या वाक्यावरून ठरवूया. 3.5 मीटर लांबी दिलेली आहे, 2.5 मीटर रुंदी दिलेली आहे आणि 2 मीटर उंची दिलेली आहे. बंदिस्त टाके, बंदिस्त टाके म्हणल्यावर वक्र पृष्ठफळ काढायचं का एकूण पृष्ठफळ सांगा. म्हणजे दोन्ही बाजूला झाकणं असली की नाही की ते एकूण पृष्ठफळ असतं. मग टोटल सरफेस एरिया काढायचे, पण आकार कुठला रे? लांबी रुंदी उंची म्हटलं की इष्टिकाची, इष्टिकाची तिचं एकूण पृष्ठफळ ना सांगा बरं. इष्टिकाची एकूण पृष्ठफळ असतं काय? लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक लांबी गुणिले अधिक BH अधिक LH. लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक लांबी गुणिले उंची. आता आपण एक काढूया. आता L आणि B चा गुणाकार करून मला डायरेक्ट सांगा. L ची किंमत तुम्ही 3.5 घ्यायची आणि B ची किंमत 2.5 घ्यायची. 35 गुणिले 25 करा, दशांश आपण नंतर टाकू. 35 गुणिले 25 करा, 25 5 1,600 हाताला 12 आणि 12 27. आता इथं दशांश नंतर एक आणि इथे एक 2 अंक आहेत, म्हणजे इथं दशांश नंतर 2 अंक येण्यासाठी 8.75 बरोबर. आता उंची तुम्ही 2 मीटर घेणार आहे, मग B आणि याचा गुणाकार म्हणजे 2.5 गुणिले 2 करा, 5.5ची दुप्पट थोडक्यात 5.0 म्हणजे 5. आता L आणि याचा गुणाकार 35 गुणिले 2 करा, 70 7. हा आता आपण बेरीज करूया. 2 गुणिले आता दशांश नंतर 75 आहे. आता 8 आणि 5 किती? 13. 13 आणि 7 20 ना. 20.75 गुणिले 2 करा. आता 2 पंचे 10 चला 1 2 7 14 15 चला 1 2 दुनी 40 आणि 1 41. म्हणजे किती पत्रा लागणार आहे बंदिस्त टाकी तयार करण्यासाठी? 21.50 चौरस सेमी नाही, चौरस मीटर येणार आहे की नाही, कारण वरची डायमेन्शन्स मीटर मध्ये आहेत. त्यामुळे याचं क्षेत्रफळ किंवा एकूण पृष्ठफळ चौरस मीटर मध्ये येणार. आता आपण खर्च काढूया. सांगा 1 चौरस मीटरचा खर्च 120 रुपये. 41.50 चौरस मीटरचा खर्च काढण्यासाठी अगोदर झिरो किती आहेत? 2 मांडूया. 12 पंचे 60 हाताला 6 12 1 12 18 हाताला 1 5 48 आणि 1 49. आता दशांश नंतर 2 अंक म्हणजे खर्च किती येणार? 4,980. 900. पर्याय क्रमांक 3.
त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 13. 10 सेमी बाजू असणाऱ्या एका पोकळ घनाची धारकता किती? धारकता म्हणजे घनफळ काढायची, लक्षात ठेवा. मग घनफळाला आपण इंग्रजीत व्हॉल्यूम म्हणतो. सांगा घनाचं घनफळ असतं काय? बाजू घन. बाजू किती दिली तुम्हाला? 10 10. सेमी. मग 10चा घन किती? 1000. आणि वर एकक सेमी म्हणल्यावर घनफळाचे काय? घन सेमी सेमी. घन सेमी. 1000 घन सेमी म्हणजे किती लिटर सांगितलं तुम्हाला? कशी लिहून दिले का? 1 लिटर. मग आपल्याला दोन अचूक पर्याय निवडायचे. 1 लिटरचा पहिला पर्याय येतोय आणि 1000 घन सेमीचा दुसरा पर्याय येतोय. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2. एका घनाकृती ठोकळ्याच्या सर्व कडांची एकूण लांबी 96 सेमी असल्यास त्याचे एकूण पृष्ठफळ व घनफळ दर्शक संख्यामधील फरक. आता सर्व कडा किती असतात एकूण घनाला? घनाला कडा किती असतात? 12. अगदी बरोबर. म्हणजे 12 कडांची एकूण लांबी किती दिली तुम्हाला? 96 सेमी. 96. मग एक कडा किती येणार सांगा? 96 ला 12 न भागा. 8. 12 8 96. अगदी बरोबर. किती? एक कडा आली 8 सेमी. किती आली? 8 सेमी. आता घनाच्या कडेला आपण ए अक्षर वापरतो. ए ची किंमत 8 आली. आता विचारलंय घनाचं एकूण पृष्ठफळ म्हणजे टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब. सांगा घनाचं एकूण पृष्ठफळ सूत्र काय? 4 बाजू घन. 6 रे. 4 ए वर्ग 1 बाजू घन. हा, मग 6 गुणिले ए ची किंमत 8. 8चा वर्ग. 8चा वर्ग किती? 64. आता करा गुणाकार. 6 चोक 24, 7 2, 6 6 36 2, 384. 384 आलं एकूण पृष्ठफळ. आता घनफळ काढू. घनाच्या घनफळाचं काय? बाजू घन. बाजूचा घन. मग ए ची किंमत किती टाकू? 8. मग 8चा घन किती आला? 512. आता या दोघांना फरक घनफळ मोठा आहे. मग 512 मधून एकूण पृष्ठफळ 384 वजा करतो. किती वजा किती सांगा तुम्हीच? 128. हा, 128 आहे का पर्याय बघा? पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 बरोबर. प्रश्न क्रमांक 15. एका हौदाची लांबी 4 मीटर, रुंदी 1.5 मीटर व उंची 1 मीटर असून तो पाण्यानं काठोकाठ भरलेला आहे. 8 लिटर मापाच्या बादलीनं तो रिकामा केल्यास किती बादल्या पाणी काढले? आता आपण काय करूया? त्या हौदामध्ये किती पाणी आहे हौदाची धारकता काढूया अगोदर. आता हौदाची धारकता म्हणजे काय काढावं लागेल? घनफळ काढावं लागेल. आता हौदाची लांबी रुंदी उंची आहे म्हणजे हौद कुठल्या आकारात असणार? इष्टिकाची ती आकारात हौद असणार. कुठल्या आकारात असणार? इष्टिकाची. मग इष्टिकाची तिच्या घनफळ सूत्र काय आहे? बी गुणिले एच. पण आपल्याला सेमी मध्ये रूपांतरण करायचे. लांबी 4 मीटर दिली. 4 मीटरचे किती सेमी? 400 सेमी. 400. रुंदी 1.5 मीटर दिली. 1.5 मीटरचे किती सेमी? 150. 150. 150. आणि उंची 1 मीटर दिली. 1 मीटर म्हणजे किती सेमी? 100 सेमी. ह्यात सगळ्यांचा गुणाकार करा. वाटते 15 चौक 60 आणि त्याच्यावर शून्य किती? हे 2 हे 2 आणि 1 5 शून्य. 1 2 3 4 5 आणि याचं एक घन सेमी. म्हणजे त्या हौदात एवढं घन सेमी पाणी आहे. पण आपण घन सेमीचं लिटर मध्ये करताना काय करायचं? ते 1000 ने भागायचं. म्हणजे शेवटचं 3 शून्य लिहायचं आहे आणि त्याच्या जागेवर लिटर द्यायचं. म्हणजे किती लिटर येणार? 6000. बरोबर. किती लिटर आलं?
6000 लिटर आलं. आता विचारलंय किती बादल्या पाणी काढले. आता भागाकार करायचा. त्या हौदात एकूण किती लिटर पाणी आहे? 6000 लिटर. आणि ज्या बादलीनं पाणी काढायचे भागिले त्या 8. बादली किती आहे? 8. करूया भागाकार. 8 साठी 56 0 750. आणि 0 ला 0. 750 बादल्या पाणी काढले म्हणजे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न क्रमांक 16. 3 सेमी लांबीचे 3 सोन्याचे घन वितळवून त्याच्यापासून एक सोन्याची इष्टिकाची तयार केली. त्या इष्टिकाच्या तळाचं क्षेत्रफळ 27 चौरस सेमी असेल तर इष्टिकाची तिची उंची किती? आता घनाचं घनफळ काढूया. आता घनाचं घनफळाचं सूत्र काय आहे? अशी 3 सेमी लांबीची 3 घन आहेत म्हणजे 3 घनाचं आपण घनफळ काढूया. मग घनाच्या घनफळाचं सूत्र काय? बाजूचा घन. आता घनाची बाजू 3 दिली आहे. मग a च्या जागेवर 3 टाकूया. मग 3 गुणिले 3 चा घन. 3 चा घन किती? 27. आणि 27 आणि 3 चा गुणाकार किती? 81. म्हणजे 3 सोन्याचं जे घन वितळवलं त्याचं एकूण घनफळ किती आलं? 81 घन सेमी आलं. किती आलं? 81 घन सेमी. आता इष्टिकाची तिची उंची काढायची आहे तळाचं क्षेत्रफळ. मला सांगा इष्टिकाची तिचा तळ कुठल्या आकाराचा असतो रे? आयत. हा, इष्टिकाची तिचा तळ कुठल्या आकाराचा असतो? आयत आकाराचा असतो. मग आयताचं क्षेत्रफळ काय? लांबी गुणिले रुंदी. आणि बीचा गुणाकार डायरेक्ट किती दिला या? 27. आता मी घनफळ सूत्र लिहितो. इष्टिकाची तिचं घनफळ सूत्र काय? लांबी गुणिले उंची. आता आपण ज्या 3 घन वितळवून इष्टिकाची ती तयार केली त्या 3 घनाचं घनफळ आणि इष्टिकाचे घनफळ सारखं असणार आहे. मग इष्टिकाची घनफळ किती असणार आहे? 81. मग मी v च्या खाली 81 देतो. आणि l आणि b चा गुणाकार आत्ताच आपण वर लिहिलाय बघा. किती लिहिलाय? 27. आता इथं फक्त h उरलं. आता 27 हे 81 च्या बाजूला राहिल्यावर भागिले होणार. किती आली याची किंमत सांगा? 27 पर्यंत आहे का 81? 27 त्रिक 81. म्हणजे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 17. 22 सेमी लांब 18 सेमी रुंद व 6 सेमी उंच अशी धातूची भरीव इष्टिकाची ती वितळवून 0.2 सेमी जाडी व 4 सेमी व्यास असलेल्या नाण्याच्या आकाराच्या किती चकत्या तयार करता येतील? चकत्याचं गणित मागाशी झालं होतं बघा. आता इष्टिकाची तिचं घनफळ काढायचं. त्याची लांबी 22 सेमी, रुंदी 18 सेमी आणि उंची 6 सेमी. सांगा इष्टिकाची तिचं घनफळ काढण्याचं सूत्र काय? रुंदी अधिक गुणिले उंची. सांगा लांबी किती टाकू? 22. 22. रुंदी 18. 18 आणि उंची किती? 6. आता कॅल्क्युलेशन करत नाही, डायरेक्ट नंतर करूया आपण. घन सेमी एकच दिला. आता V2 म्हणजे काय? कोण सांगते V2 म्हणजे? कोणाचं घनफळ? चकती. बघा शाले, चकती कुठल्या आकाराची मानायची? वृत्तचिती. वृत्तचितीच्या घनफळ सूत्र काय? पाय वर्ग. बरोबर, पाय r वर्ग h. मग पायची किंमत किती टाकू? 22/7. आता तुम्हाला व्यास दिलाय 4. मग त्रिज्या 2 किती गुणिले आहे? 2. 2 म्हणजे 2 गुणिले 2. आणि उंची, जाडी म्हणजे उंची. उंची किती दिली? 0.2. 0.2. सगळी एकत्र सेमी मध्ये आहेत, त्यामुळे याचं एक घन सेमी. आता आपल्याला विचारलंय चकत्या. मग काय झालं? कोणाचा भाकार केला? चकत्या निघतात.
वर इष्टिकाचे तिचं घनफळ आणि खाली वृत्ताचे घनफळ, म्हणजे वर V1 आणि खाली V2. आता V1 ची किंमत किती आहे? 22 गुणिले 18 गुणिले 6. 6. आता छेदामध्ये 22/7 त्यातलं 22 येतो आणि 7 वर जाणार. आता राहिलं काय मग इथं 2 पुन्हा 2 आणि पुन्हा 0.2. आता इथं बघा ह्या 22 ला हे 22 गेलं, बे एक बे, बे 9 18, बे एक बे, बे त्रिक 6. आता वर 10 न गुणा आणि खाली 10 न गुणा. मग 9 ला 10 न गुणल्यावर किती होणार? 90 गुणिले 3 गुणिले 7 आणि 7 आहे असं. का 10 न गुणलं तर खालचं दशांश चिन्ह मला उजवीकडे एक घरानं चालायचे, म्हणजे 2 भागिले 2. पण आणि इथे किती येणार आकार? 45. मग 3 7 21, 45 गुणिले 21 करा. 21 पाचा 105, चला 10. 950. 94. 950. म्हणजे पर्याय क्रमांक 4. हा पुढचा प्रश्न. एका घनाची बाजू 12 सेमी आहे असे धातूचे 3 घन वितळून एक इष्टिकाचिती तयार केली. त्या इष्टिकाचितीच्या तळाचं क्षेत्रफळ 144 चौरस सेमी असेल तर त्या इष्टिकाचितीची उंची किती? आता धातूचं 3 घन वितळवलेत, मग 3 घनाचं एकत्रित आपण घनफळ काढूया. मग सांगा किती येणार? घनाच्या घनफळाचं काय रे? बाजू घन. बाजू किती लिहिली तुम्हाला? 12. मग सांगा 12चा घन किती? 1728. बरोबर 1728. हा गुणाकार सांगा. 3 8 24 चला 2, 3 2 6 2 8, 3 7 21 चला 2, 3 1 3 2 5. 5184 घन सेमी हे 3 घनाचं एकत्रित घनफळ आलं आणि हे वितळवून इष्टिकाचिती तयार केली. म्हणजे या 3 घनाचं घनफळ बरोबर एका इष्टिकाचितीचं घनफळ. आता इष्टिकाचितीचा घनफळ सूत्र सांगा काय? इष्टिकाचितीचा घनफळ सूत्र काय? E गुणिले B गुणिले H. LBH. L गुणिले B गुणिले H. आता मी L ची V घनाचं घनफळ आपण काढले 5184. ती किंमत ठेवतो डाव्या साईडला 5184. पुन्हा L. आता तळाचं क्षेत्रफळ म्हणजे काय? तळ इष्टिकाचितीचा तळ आयत असतो. मग आयताचं क्षेत्रफळ L गुणिले B. मग L गुणिले B ची किंमत 144. मग L आणि B ची गुणाकाराची किंमत डायरेक्ट 144 ठेवतो, तिकडे फक्त H राहते. आता मग बघा, आता 5184 कुणाचा गुणाकार आहे बरोबर बघितलं आपण? 3 गुणिले बोला 12चा घन. म्हणजे 12चा वर्ग गुणिले 12चा पण लिहू शकतो ना आपण. आणि 144 उजवीकडे डावीकडे आल्यावर छेदात जाणार. 144 ला 144 गेलं. आखरी किती आलं? 36. म्हणून पर्याय क्रमांक 1. आणि याचं जर सेमी मध्ये करायचं, मीटर मध्ये 36 सेमी आलं ना. आणि दुसरा पर्याय काय येणार आहे अजून एकच मिनिट माझं लिहिताना काय झाले, इथं सेमी नाही तर मीटर आहे बरं का. हे 3 नंबरचा पर्याय नाही तर मीटर आहे. म्हणजे याला 100 न भागलं की 0.36 मीटर होणार आहे का नाही. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 पण आहे. इथं चुकून मी मीटरच्या जागेवर सेमी लिहिलं. आता एक लक्षात ठेवा, ज्यांना काय गणित सुचत नाही त्यांनी 4 पर्यायाचं जर निरीक्षण केलं लक्षात येईल. पहिलं आणि तिसरं एकच आहे आणि दुसरं आणि चौथं एकच आहे. समजा इथं 0.12 सेमी आहे, इथं सुद्धा मीटर आहे, इथं सुद्धा काय आहे? मीटर आहे. मग एक तर पहिला आणि तिसरा पर्याय असेल
किंवा दुसरा आणि चौथा पर्याय असेल. म्हणजे या गणितामध्ये दोनच ऑप्शन आहेत असे ठेवा. पहिला आणि दुसरा पर्याय कधीच असणार नाही आणि तिसरा आणि चौथा कधीच असणार नाही. एक तर पहिला आणि तिसरा असेल किंवा दुसरा आणि चौथा असेल. अशा पद्धतीनं आजच्या तासिकेला आपण पृष्ठफळ आणि घनफळ या स्वाध्याय 22.1 आणि त्याच्यावर आधारित किती उदाहरणं पाहिली? 18 उदाहरणं पाहिली. बस पुढे. ओके बाय.